नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी बघा। पूर्ण उंची घेतली 13.5, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतलं गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितका शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे। नंतर मागचा गळा आपण घेणार आहे 9 इंच, 2.25 इंचाची घेणार आहे गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आहे आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार। बघा याप्रमाणे आपण आकार देणार आहे। हा आकार दिल्यावर हे रेषेच्या खाली 1.5 इंच असं मोजायचे आणि त्या पॉईंटच्या खाली 1 इंच मोजायचे। नंतर ही रेष मारून घ्यायची, पुन्हा इकडनं 1 इंच मोजून ही रेष सुद्धा आपल्याला कंप्लीट करून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे आपल्याला ही रेष मारायची आहे। नंतर मोंढ्याचा आकार कट करायचा, गळ्याचा आकार कट करायचा आणि जे रेषा आपण मारलेली ते सुद्धा आपल्याला तो बॉक्स कट करून घ्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे आपण हा बॉक्स कट करून घेतला। नंतर आपल्या गळ्याचा आकार असा तयार झालेला आहे। पीस घ्यायचा आहे आणि तुम्हाला असं ठेवून जर परफेक्ट जमत असेल कटिंग करायला तर कट करायचे आणि नसेल जमत तर आपल्याला पीस ओपन करून ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं। बघा ह्याप्रमाणे आपण सरळ बाजू पीसची वरती केली, त्याच्यावरती अस्तर ठेवलं, पिना लावून घ्यायच्या आहे। खूप साऱ्या पिना लावायच्या म्हणजे आपल्याला काय होईल, इथे जो आपण आकार दिलेला आहे तो असं व्यवस्थित असं शिलाई मारता येईल। म्हणून आपल्याला जितके पिना लावता येईल तितके पिना लावून घ्यायचे आहे, कारण इथे आपण कुठलेही कॅनव्हास वगैरे वापरत नाही। बघा ह्याप्रमाणे आपण पिना लावल्या आणि जो आता बॉक्स तयार केलेला आहे आपण डिझाईनसाठी त्याला शिलाई मारून घ्यायची। पहिले साधारण 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला शिलाई कंप्लीट करायची आहे। जसा आकार दिला आहे तशीच आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची। अगदी सावकाश आणि व्यवस्थित शिलाई मारायची म्हणजे तो आकार जसा आहे तसा आपला तयार होईल। बघा आता शिलाई मारून झाली। आता जो मधला जो भाग आहे ना तो आपल्याला कट करायचा, पिना काढून घ्यायच्या आणि तो भाग कट करून घ्यायचा। जिथे आपण शिलाई मारली त्याच्यातला मधला जो कपडा दिसतोय तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। बघा कट झाल्यानंतर आपल्याला आता जसं आपण गळ्याला छोटे छोटे कट मारतो तसेच इथे सुद्धा आपल्याला सगळे कट मारून घ्यायचे आहेत। बघा ह्याप्रमाणे मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा आता त्याच्यातनं आपल्याला ते अस्तर आहे ना मध्ये पलटी करायचं आहे आणि एकदम असं व्यवस्थित पलटी करायचं आणि आपल्याला दाबटीप मारून घ्यायची त्याच्यावरती, म्हणजे काय होईल, परफेक्ट आकार आपला तयार होईल। बघा अगदी व्यवस्थित असा बोटाने पकडून आणि मग आपण इथे शिलाई मारून घेणार आहे। बघा अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून झाली की आपल्याला सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं ते अस्तर सगळीकडनं आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। जसं आपण ठेवलं आहे तसंच आपल्याला ते शिलाई मारून घ्यायचं आहे। आता एक्स्ट्राचा जो कपडा दिसतो तो सगळा घ्यायचा आहे कट करून।
बघा आपला कपडा कट करून झाला अगदी व्यवस्थित. आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. दोघंही टक्स सारखेच आले पाहिजे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं, सिंपल अशी वरतून ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. दोन्ही टक्समध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची. म्हणजे काय होतं, पाठीचा भाग वरती तरंगत नाही. नंतर पट्टीवर द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा याप्रमाणे आपला गळा तयार झाला. नंतर आपण साधारण 1.5 इंच रुंदीचा हा कपडा घेतला आहे. बघा ह्याप्रमाणे त्याची अशी पट्टी आपल्याला बनवायची. पहिले दोन्ही टोकामध्ये दुमडायचे आणि नंतर पूर्ण पट्टी व्यवस्थित अशी दुमडून शिलाई मारून घ्यायची. बघा आता सेंटरपासून आपल्याला ती पट्टी लावायला सुरू करायचं आहे. त्या पट्टीचे तुकडे करून घेतले तरी चालेल किंवा लावता लावता तुकडे केले तरी चालेल. बघा अगदी व्यवस्थित आणि सावकाश पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. एक बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला शिलाई मारून घ्यायची. त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा पट्ट्या लावून घ्यायचे आहे. बघा आपल्या पट्ट्या पॅक करून झाल्या. आता उरलेला जो कपडा एक्स्ट्राचा दिसतोय तो असा कट करून घ्यायचा आहे. जो पट्ट्यांचा कपडा बाहेर आलेला दिसतोय ना तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे हे कट करून झालंय. आता आपल्याला गळ्याला हात शिलाईची पट्टी लावायची. तर क्रॉस पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं. अगदी व्यवस्थित अशी वरतून ठेवायची आणि आपल्याला शिलाई मारत चालायची. इथे कोपऱ्यावरती आलं का तिथे एक चुनी टाकायची पट्टीला. प्रत्येक कोपऱ्यावरती पट्टीला चुनी टाकायची. म्हणजे आपला जो पंचकोनी आकार जो दिलेला आहे तो परफेक्ट तयार होईल. नंतर जिथे जिथे कोणे होते तिथे थोडे थोडे कट मारायचे. पट्टीला नंतर द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. नंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला त्याच्यावरती मारून घ्यायची. त्याच्यावरती लावायची आपल्याला लेस. तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरत आहे. तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस लावली तरी छान दिसेल. जिथे जिथे कोपरा आहे ना तिथे एक लेसला सुद्धा एक चुनी टाकायची बारीक. म्हणजे काय होईल, परफेक्ट आकार आपला पंचकोनी तयार होईल. बघा इथे लेसला आपण डबल शिलाई मारणार आहे. आता जी डिझाईन आपण बनवली त्या बॉक्सला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची.
बघा जो बॉक्स आपण तयार केलेला आहे डिझाईनसाठी त्याला पूर्णपणे आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। जिथे कोना दिसतोय तिथे आपल्याला लेसला थोडंसं प्लेट टाकायची, म्हणजे चुनी टाकायची, म्हणजे काय होईल परफेक्ट असा कोपरा तयार होईल। बघा याप्रमाणे आपल्याला पूर्ण त्या बॉक्सला अशी लेस लावून घ्यायची, म्हणजे काय होईल डिझाईनला छान असा लुक येईल। अगदी सुंदर आणि छान अशी डिझाईन आपण कमी वेळात तयार केली मैत्रिणींनो। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही डिझाईन, खूप सुंदर अशी डिझाईन आहे। बघा अगदी छान अशी डिझाईन आपली तयार झाली। आता आपल्याला सुंदर असे लटकन सुद्धा त्याच्यासाठी बनवायचे आहेत। तर बघा आपण हे दोन चौकोनी तुकडे घेतले साधारण 3 बाय 3 चे, त्याला त्रिकोणी शेपमध्ये असं शिवून घ्यायचं आहे। नंतर इथे एक नॉट ठेवायची आणि बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे लटकन बनवायचे। दोघंही लटकन आपल्याला एकसारखेच बनवून घ्यायचे आहेत। बघा याप्रमाणे आपण दोघंही लटकन बनवून घेतले। छान असे आपले लटकन तयार झाले। साधारण वरतून 2.5 इंच मोजायचं आणि ही दोघंही नॉट आपल्याला जॉईन करून घ्यायचे। नॉट बांधल्यानंतर आता आपण बघणार आहोत आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक। बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली कमी वेळात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।